माय बाई, अव मग तू घरात पाय ना, घरात शोध. कुठे गेलती तू? अंग धुतलं अशीन तर धानी गिनीत पाय, नाही तर त्यास काढून ठेवलं अशीन. नाही ना ते बाई, तुमचं घर पाहिलं कुठेच नाही बिचारा. माय मंगळसूत्र काय सांगावं बिचारा कुठे गेलं. माय माय मी पाहते, मी काढलं नाही ना, काले काढू मी आता. तुम्हाला माहिती ना किती दिवस झाले मा गळ्यातच आहे. बिचारा तू का खणलो का तुटलो का पडलो का काहीच मा ध्यान नाही बाई. मला कसं काय समजूनच नाही राहिलं. आता मी बाय वाडग्याला गेली, म्हटलं माय वाडग्यात गेलती, मी वाडग्यात पडलो अशी तर ती नाही. घरात सारं घर धुंडलं, कुठे दिसलं नाही बाई. आता कायच करू बाई, मी सांगलं नाही बाई कोणाले. आता बाई आता कसं सांगू तुमच्या लेकाले की एवढं मोठं पोत हरवली. आता माय बाई मेठास का ते शिटूला सांग ना, ते शोधीन. नाणी गिनीत पडलं असेल, कपड्या गिपड्या जाईन. तिला माहित असलं तर ते जरा हे पाजतीनं पाहिन तरी. तिला कोण नाही सांगलं तुम्ही? नाही कोणालाच नका सांगू, नाही तर हे तर मला नक्की शिव्या देतात. म्हणती तुला काय गरज होती एवढं सोनं गगनाले गेलं, तुला गळ्यात घालून मिरवायची काय गरज होती. आम्हीच्या म्हणत का ते रोजच घालून राहिली. राहू दे ना, खडीन ना, हे होईन ना, सोनं किती महाग झालं. राहू दे ना, काऊन घालतं, अडीपडीले घाला, सणासुदीले घाला, काही पोत बरी आपल्या गळ्यात. नाही म्हणून नाही हाय ना मला पोत सोन्याची, मी सोन्यातच घालतो. सांगा बाई आता बाई कुठे पडलं माझ्यानच नाही. अव शांते, ह्या बाय तू ते शिटूले सांग, घरातले सांगची नाही तर घरातले शोधतीन कसं. तिला माहित असलं तर ते झाडून काढताना म्हण काय ते पाहिन तरी जराशी. चाल बरं, कुठे कुठे गेलती तू सांग बरं मला आज. ओ बाई आता बाई आता कुठे नाही गेली मी, तसंही मग पाहिले भवराच असते, इंडतच राहतो मी. आता सांगा सकून घरी होतच होती, घरातला धंदा गेला, मागच्या अंगणातलं केलं, मग घरात होती, मग बाहेर गेली, कोठ्यात गेली. मग कोठ्यात गेली, मग ततून येत राहता मला सुलक्षणाच्या घरी जायचं होतं, तर तिच्या घराला गेली. ततून मग ते मनकर्णा दिसली, ते काय म्हणे वा, त्या कैलासच्या बायकोनं नवीन मशीन आणली म्हणे, पिको फॉलची एम्ब्रॉयडरी होती म्हणे तिच्या मशीनवर, तर चला म्हणे ते पायाले. तर तिच्या सोबत ततून तिच्या कैलासच्या घरी गेली. तू आता येता येता टाकी जवळ उभी राहिली, बाया होत्या बोलून राहिल्या तर बसली त्याच्या जवळ. मग ततून सरकीशी ती घरी याव की नाही, घरी नाही आली. ततून गेली मग आपल्या इमलीच्या घरी, आणि इमलीच्या घरून मग माघारी गेली. आणि तर ती माघारी जाऊन मा ध्यानात नाही आलं. मग आता अर्धा घंटा झाला मा ध्यानात आलं. असं पाहिलं बाई, गळ्याला हात लावून म्हणलं बाई पोत कुठे गेली. मग सारी इकडे धुंडलं, कुठेच नाही दिसली. आता सगळं साऱ्या गावात हिंडली, कुठे कुठे शोधू माहितीले. पायाले भावराच आहे ना शांती, तुला एका जागेवर बसलेच जात नाही. घरचंही करते, दारचंही करते, आणि गावभर चरते. आता बाई तुम्ही तरी नका बोलू, आता कोणाला सांगायची हिंमत झाली मला, म्हणून मी तुमच्या जवळ आले धावत पडत. म्हटलं काय करू आता. आता बाई कुठे शोधू आता सांगा बिचार. आता सांगा गावात कोणाला दिसली असेल तर काय दिन का नाही उमाय कोणी. देवाला म्हणा बुद्धी दे बापा, तुले 51 रुपयाचा पेढा वाटतो. पोत पाहिली की 5 लाखाची, आणि देवाले पेढा 51 रुपयाचा. लयच बराबर हाय व शांती. हे देवाले शोधायला तरी पुरते का. नाही 151 रुपयाचा वाटतो. देवा कोणाला सापडू दे, त्याला बुद्धी येऊ दे, माझा हाती देऊ दे. आता कसं करू हाते बाई, माझी लय धडधड करून राहिला. तुमचा लेख मला बोलतेच, दिनूही म्हणेन आई तुला काय गरज होती सोन्याचं घालून मिरव्याची. आता बिचाऱ्या बा 6 महिने झाले बा गळ्यातच आहे, ना काढलीच नाही. जशी केली ना तशी गळ्यातच आहे ना. माग किती दिवसाची ठेवेल होती तुम्हाला माहित नाही का. ते बावराच्या बाबतीत ठेवलं होतं, मग आणलं त्यानं सोडून, तर मी जसं गळ्यात घातली ना तर काढलीच नाही. सांग बाई, ठेवून दिलीस ती तर पुरलीच ती बाई अलमारी, साजरी सुरक्षित राहिलीच ती. गेली बाई पोत. आता कोण करून देते मले, एवढं मोठं सोनं महाग झालं. आता काय मला पोत भेटते. अव चाल, अति कुठे लढत बसतो. चाल तो घरी. तू कुठे गेलती, त्या मनकर्णाच्या संग त्या कैलासच्या घरी गेलती नाही. चाल त्याच्या घरी. काय सांगता येते, जाता येता कुठे पडलीशी. इमलीले सांग ते बी तिच्या घरी पाहिन. टाकी जवळ कोणाजवळ बसली होती तर ती जाय, तर ती पाहून ये. विचारशील लोक येले तर लोक दिसले तर हो म्हणतील. त्यात का तुला काय विचारले तीन का कोणाची बाई कोणाची, ज्याला दिसली तो खिशात घालीन. माहित असलं तू होय तर एखादा आली त्याची मान जागी झाला तर म्हणीन तरी की शांताबाई तुमची पोत पडली होती, ह्या मला सापडली. माहितच नसली तर मुखाट्याने खिशात घालून देईन. चल सांग
समजायले तू घरी चाल पहिले. आते बाई कायले सांगता, आता सांगशील नाही तर काय करशील शांते, एकदाच्या शिव्या खाऊन घे. हरपली बाई माई पोत. काय व निरा लढतच राहतं. चल शोधला तर परमेश्वर भेटते, पोत काय शीज आहे. चल शोधू. मला परमेश्वर नाही, मला माय पोतच पाहिजे. नाही तर मला पती परमेश्वर मला काढल्याशिवाय राहत नाही. आता बाई वहिनी कधी पडली हो पोत? अबे तुम्ही सांगलंय नाही, कोणी हरपले? आई पोत कुठे हरपले? मला सांगितलंय नाही तुम्ही. सांगलं ना आता तर सांगलं. म्हटलं पहिले मी शोधतो, दिसली तर दिसली, पण काही दिसलीच नाही बाई. साऱ्या गावातून चक्कर मारून आली पण नाही दिसली, सारं घर पाहून राहिली पण नाही दिसली. आता तुम्ही दोघे जणी मला पाहू लागा, नाही तर मग एवढी मोठी पोत काही दिसत नाही बाई. आता मी तुमच्या भावाला कोणत्या तोंडाने सांगू? वसुबाई आता तुम्हीच मला वाचवू शकता, मला माई पोत शोधू लागा. हो माय वहिनी काही बोलता का? शोधू लागा म्हणजे चला शोधू लागतो, नाही तर काय तर. ओ माय तुम्ही आधी सांगलं, मला वाटलं तुम्ही इकडे भरभर गेल्या, तर मी म्हटलं मी येईल काही काम मशीन तर गेल्या असतील तसं म्हणून. नाही तर मग मला माहित आहे तुम्ही गेल्या, तो कोठ्यात गेल्या, कोठ्यातून आल्या, अजून तिकडे गेल्या. मी म्हणलं बाई यायचं चालू असेल काही, म्हणून मी धन नाही दिलं. मग बया सांगेले. हा चला कुठे कुठे गेलत्या तुम्ही? आई मी सगळ्या घरात पाहते, तुम्ही टेन्शन नका घेऊ आई. हा तुम्ही मागच्या अंगणात झाडला जाय नाही, मी मागच्या अंगणात पाहते. हा जाय, आणि मी वदरल्या खोलीत पाहू का वा? हो मग मी इकडे रोडनं जातो कोठ्यात पायाले. शिटू जाय तू घरात पाय. आजी काकी तू ना हे बाय हिच्या वदरल्या खोलीत जाय. आई तुम्ही टेन्शन नका घेऊ ना आई, पोत दिशील एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही. पोत का लाईनी आहे बाई, मोठी पोत पडली ना, 35 ग्रामच्या वदर आहे ना काही मिली. मग एवढी मोठी पोत पडली, मी तो सासऱ्याला सांगूच कसं? त्याचाच मला लय धाक पडला बाई शिटू. आवा ह्या बाय जास्त टेन्शन नको घेऊ, सापडते कुठे नाही गेली. घरातच अशी काही काही घरातच असते आणि आपल्याला दिसत नाही असं होते. शोधा बरं, जाय वसू तिकडे पाय. शिटू तू जाय बाई तिकडे पाय, मी पाहतो माझ्या त्या हालात बसेल असते हे. हो चला चला शोधू शोधू, आपण सगळेजण मिळून शोधली तर दिशील. शिटू फक्त तो सासऱ्याला दिनूले नको सांगू, पहिले तर त्या बबड्याला नको सांगू, तो तर सगळ्यात पहिले सांगीन देईले. आपण पहिले शोधू, दिसली तर फार सुद्धा सांगायची गरजच नाही, नाही दिसली तर मग मी सांगतो. वहिनी एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही, चला बरं चला शोधू आपण. काय नाही करत भाऊ, काका काका काय हे आहे का तो? त्याचा किती जीव आहे तुमच्या पोतीसाठी का तुम्हाला बोलते का तो? तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपण सगळे मिळून शोधू. या अंगणात आई तुम्ही उचल खचल केलं तर काही कुंड्या गिंड्या उचलल्या होत्या का? आता फक्त देवानच मला उचलाव, कुंड्या काय उचलू मी, माझी हिंमतच होत नाही. त्याला कसं सांगू बी, किती भांडू मी पोत करून घेतली होती, किती दांगडो केलता मी पोत करायसाठी, पण का झटक्यात हारून टाकली मी. म्हणूनच कसं त्याला पोत हरपली. तुले तसाच झटका बसा लागत होता. मी सांगतो तो तुले तर लय मोठेपणा आहे ते. तुले वाटते की सोनं नाणं घातलं की तू लय मोठं लोक दिसतं. ते बायाच्या पुढे हिडगेपणा करायला तोरा मिरवायले तू सोन्याची पोत घालून हिंडत जायस ना. मला का कळत नाही काय? आता फक्त म्हण सोन्याचं नाव काढ. तुला फुटका मनी करून देत नाही. एवढी मोठी पोत कशी हेंबाळी आहेस व तू? सांभाळता येत नाही तर घातली काय ले बा? नाही जी, इतके दिवस सांभाळली नाही का? किती दिवसाची आहे माझ्या जोडते. आता घातली तर कुठे पडली बिचारी. अशी कशी तिनं माई दोस्ती तोडली आणि चालली गेली, गयातलीच पडली बाई, ध्यानच नाही. आवाजाला मी आणले काची लय स्वतःला हुशार समजते. मी लय हुशार. मी नुकसान करत नाही, मी अमक करत नाही. एखादं मान झटका कितीची होती ती पोत, आता डबल होते का एवढी मोठी सोन्याची पोत करणं? सोनं किती महाग झालं. नका करून देऊ, पण बोलू तरी नका आता या पोतीसाठी, असंही म्हणू शकत नाही मी. बोला बाबा बोला, नुकसानच तसं केलं मी. कसं बाई ह्या वाडेपणा झाला हो, कशी पडली माझ्या ध्यानच नाही बाई, कोई पडली माझ्या ध्यानच नाही. अहो मी डोक्षेचे कुटी गेलती तर तिथे जाऊन पाय. जाय जरा गावात हिंड जराशी. कुठे गेलती कोणाच्या घरी गेलती? एकाच्या घरी नाही, साऱ्या गावात हिंडली. ते काय झालं, घरातलं काम केलं, मागच्या अंगणातलं केलं, घरातलं केलं, मग कोठ्यात गेली. मग कोठ्यातून त्या सुलक्षणाच्या घरी गेली. तिथून मग मन करणं काय म्हणे,
तर कैलाच्या बायकोनं मशीन घेतली म्हणे, पिको फॉलची एम्ब्रॉयडरी होती म्हणे. मग मी म्हणलं चल पायाला जाऊ. अम्मा साडीवर एका एम्ब्रॉयडरी करून घ्यायची होती मले. मी म्हणलं चल बाई, योगायगर मशीन आली बाई, देवच पावला. म्हणून मी तिच्या घरी गेली, एम्ब्रॉयडरीची मशीन पायाले. मग तर ती मशीन पाहिली, चहागी घेतला. मग तिथून घरी आली ना, जाय त्या कैलाच्या घरा लोक जाय आणि कुठे रस्त्यात गिस्त्यात पडली का पाहुणे. नाही म्हणजे कैलाच्या घरून डायरेक्ट घरी नाही आली. ततून येता येता इकडून शाळेच्या अंगून टाकीच्या अंग आली. टाकीच्या जवळ बाया बसेल होत्या, गप्पा करून राहिल्या. मग मी बी बसली त्याच्या जवळ. साजरा अर्धा पाऊण घंटा गप्पा झाल्या. मग ततून उठली, मग घरी आली. जाय मग तर ती टाकी जोड जाऊन पाय. नाही ततून बी घरी नाही आली. ततून इमलीच्या घरी गेली. व का बाई वयस का भावरा वयस वा गुरु 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 हिंटा. ते डॉक्टर लोकच तर म्हणतात वजन कमी करायचं असलं तर फिरा, मॉर्निंग वॉकले जा, इव्हिनिंग वॉकले जा, जेवढं जास्त चालल्या जाईल तेवढं चाला. आता मलाच्यानं काही मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉक काही होत नाही. मग मी आफ्टरनून वॉकच करतो. घरातला धंदा झाला की हिंडो गावात, याच्या घरी त्याच्या घरी, तेवढंच मा चालणं होते. आता त्याच्यात बी मला दोष आहे का? ते सांगणाऱ्याचा दोष आहे की फिरा म्हणून, पैदल फिरा म्हणून मी फिरली. तुले कोण सांगितलं वा म्या डोक्षाचे? तुला कोण सांगितलं फिरायचं? किती पोलटता व तुम्ही, सरड्यापेक्षा रंग बदलता. तुम्हीच तर म्हणा शांती तू लय आडवी फुटून राहिली, शांती तू लय जाडी झाली, जरासा व्यायाम कर. मग आता व्यायाम काय करू मी? म्हणून मी फिरतो. आता म्हणता की मीच फिरतो. काय बाई दुनिया अशीच पोलटते बाई. जरासे एक बुरे दिवस आले की सगळे पलटतात. मग साऱ्याला पलटू द्या, तुम्ही तर नका पलटू. तुम्हीच तर म्हणा शांती जराशी लोळ हो ना, तब्येतीच्या इकडे अंग लक्ष दे ना. किती जाडी होऊन राहिली, याम करत जाय. आता लागे तुम्हीच अशी म्हणता. म्याट आहे म्याट. कोणाचं तोंड पाहिलं तुले पाहिले आलतो. तुम्ही आलतेच कायले मला पाहिले. तुमच्या बाबानंच तर संबंध पक्का केला. तुम्ही डायरेक्ट बोल्यावरच तर आलते. ततीच तर पाहिलं तुम्ही, ते बी त्या अंतरपटातून दिसती ना जज आहे. म्या तुम्हाला पाहिलं ना, तुम्ही मला पाहिलं. पण काय खोटे बोलता व? म्हणता कोणाचं तोंड पाहिलं तुले पाहिलं. तुम्ही मला पाहिलंच कळलं होतं. काय बाई लोक खोटेही बोलतात बाई. शांती शांती मी काय करू तू आलं? पोत शोधू लागा ना, बाकी काहीच नका करू. समजा धंदा मीच तर करतो. पण तेवढी पोत सपकावून पासून संध्या काय झाली, पण काही सापडलीच नाही. आता का कंदील घेऊन जाता का ते पोत शोधायले? सकाळून पासून कोण नाही सांगितलं बा मले? दुपारून मी घरी नव्हतो आलो का? ता तू मला म्हणस की काही नाही काही नाही. हा मी तुला म्हणलं नाही का की काऊ काय चालू आहे, काय हुसकून राहिले तू घरात? तर तू काय म्हणस? नाही नाही साफसफाई काढली म्या. हा म्या म्हटलं सापडली तर मग तुम्हाला सांगायची गरजच नाही. पण ते पोतीचा दोष आहे. ती सापडली असती तर तुम्हाला सांगायचं कामच नसतं. त्या पोतीचाच दोष आहे. कुठे हरपली काय सांगा बाई, मा दोषच नाही. ती पोत हरपली तिचा दोष आहे. आणि ते डॉक्टरनं सांगितलं फिरत जा, व्यायाम होते, वजन कमी होते, त्याचा एक नंबरचा दोष आहे. असा डॉक्टर सापडला बाय कोणता वय तर काय ऐकलं बाय त्याच्यानं माई पोत हरपली. मा काही दोष नाही. शांती काय करू मी तुला? किती खेप विचारतावर सांगितलं ना पोत शोधू लागा. आता स्वयंपाक करा असं कुठे म्हणू शकतो मी? तुम्हाला काय बोंब पडते? नाही भाकर येत ना भाजी येत, तेवढी शोधू लागणार व पोत. 1000 खेप विचारता काय करू काय करू. आई कवाई पोत हरपली म्हणते ते मोठी? काय नाही या मॅट डोक्याच्या बाईनं किती नुकसान केलं सांग. कितीची होती वा? 35 ग्रामची होती ना वा? 35 ग्रॅम वर काही मिली वदर होत. कशी हरपली? कुठे हरपली? चाल ना तू कुठे कुठे गेली? चाल ना मी येतो शोधूला गेले. कुठे कुठे सऱ्या गावात हिंडली ती. आता कोणाच्या घरी जातो हा, कुठे कुठे शोधतो. आणि कुठे पडली हे हेंबाडीले माहिती नाही ना, अक्कल नाही तुला मायले काही. हा खम्यासारखी वाढली, संड खाते पसरते, त्या बुद्धीवर मांद चढलं तिच्या गळ्यातली एवढी मोठी सोन्याची पोत पडते पण तिला माहित नाही होत. पाय तो बाप कसा बोलते.
आता कोणाच्या शरीर यष्टीवर असं बोलाव का? तुम्ही लोक 4 पोळ्या खाता, मी 2च खातो. आता हाय माई तब्येत तशी, डबल हड्डीची हाव मी. आमच्या साऱ्या खानदानात असंच आहे, खाते पिते घरचे आहो आम्ही, सुकडे चाकडे नाही आम्ही तो बापाच्या खानदानावानी. बायकाचे टच बोलून राहिले बोले. चल बरं, तू कुठे कुठे गेलती मला सांग, पहिले घरात सांग. कधी तुला कधी समजलं आपल्या गायत पोत नाही? 4:45 समजलं मला. बराबर 4:45 झालते. पुरे 4:45च्या वदर असा काटाही नव्हता गेला. 9च्या डोक्यावरही काटा नव्हता पोचला, पोटातच होता 9च्या. ता समजलं मले. तू म्हणजे पोता हरपली तर लोक, तू कुठे गेलती? तू एवढा घड्याळाचा काटा पाहिला? अरे ती म्याड डोक्षीची आहे, ते म्याड खानदान आहे त्याचं. असे हेंबाळे जाय त्याच्या खानदानात सारे. भाऊ पाहिला म्याड, हे पाहिली तशी. भगर डोक्षाची सकाळून पासून गावभर इंटे गयातली पोत तिला माहित नाही हो. तर म्हणते 4:45 वाजता 4:45 पोत हरपली. घड्याळाचा काटा लिहून ठेवता का हो तो हेंबाळ डोक्षाची? थांब ना बाबा, थांब ना. ती तशीच तर काय भरली, तिला आठवू द्या. कुठेच नसेन गेली. कुठे जाते आपल्या गावात, कुठे पडले तर देतात गावात, एवढं काही हे नसते. आणि जाऊ द्या, तुम्ही कल्ला करू नका, फालतू हे नका करू, तुम्ही शांत राहा. आई चल बरं, चल तू कुठे कुठे गेलती पहिले सांग. पहिले मागल्या अंगणातला धंदा केला, मग मागच्या अंगणातून घरातला केला, मग घरातून कोठ्यात गेली. भाई ताळबेल नाही एकाच लावतं का सारं पुस्तक? त्याला सांग साऱ्या गावावर हिंडली. बाबू ते साऱ्या गावात हिंडली, ते टाकी जोडून, शाळे जोडून, त्या कैलासच्या घरून, तिकून त्या मनकरणाच्या घरी, नजून कोणत्या सुलक्षणाच्या घरी, साऱ्या गावात हिंडली तू. माय जाय कंदील घे आणि गावावर हिंड. आता तू बी ते पोत पाहायले. आता 26 डिटेल त्याला सांगू द्या ना, त्याला कसं कळीन मग? चाल बरं आई, चल चाल पहिले, चाल तू पहिले कोठ्यात गेलती म्हणता ना, चल मग कोठ्यातून जाऊन येऊ. त्या वासराले पाणी गिनी पाचता पाचता अटकले गिटकलं शिंत ती, तर ती पडली शिंते. चाल बरं. दिनू कोठ्यात 4 खेप शोधलं, सारं खोटं झाडलं मी. खतावरही पाहिलं, उकरू पाहिलं खतावर, पण नाही सापडली. मस्तक उकर जरासं. ते केसच आहेत त्याच्यावर, ते डालभर केस मिरवल्यानं काही अक्कल नसते येत. त्या बुद्धीला जरा चालना दे, कुठे पडली ध्यान दे. आज लोक मला केसायले तोले बाबा जुल्फे म्हणत. शांते तोले या जुल्फे किती चांगले आहेत. आज म्हणतात डालभर केस. एका पोतीनं काय केलं बाई, मला शिल्के जुल्फेले डाल केलं माय बाई, डाल केलं.